तर नमस्कार मित्रांनो. तर विरोधाभासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज होळीच्या दिनानिमित्त रंग खेळू नये, का खेळू नये त्यासाठी बघत राहा विरोधाभास. तर मित्रांनो, आपण होळी म्हटलं का पंचमी खेळतो, एकमेकाच्या अंगावर पाणी फेकतो, रंग फेकतो. परंतु हे एक तुमचा एक एन्जॉय झाला. एन्जॉय तुम्ही करू शकता, परंतु तुम्ही नॅचरल रंग टाकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तुम्ही जे सिंथेटिक कलर टाकता, रंग टाकता, ते अंगामध्ये, आपल्या त्वचेमध्ये पूर्णतः ऑब्झर्व होतात, अंगामध्ये जातात, रक्तवाहिन्यांमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यापासून अनेक प्रकारचे कर्करोग आणि त्वचा विकार, रक्ताचे विकार होण्याचा संभव जास्त असतो. म्हणून बाजारातून रंग विकत घेऊन ते रंग अंगावर टाकण्याचा जास्त प्रयत्न करू नका. अंगावर शक्यतो पाण्याचा मारा करा. म्हणजे शक्यतो उन्हाळ्या दिवसाला ह्या होळीच्या निमित्तानं जी उष्णता वाढलेली आहे, ती शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होईल. तुम्ही अंगावर पाणी टाकू शकता किंवा नैसर्गिक रंग तयार करून, समजा बीटाचा रंग, तुम्ही एखाद्या फळाचा रंग, थोडक्यात आपल्याला बीट म्हणता येईल, बीटाचा लाल रंग तयार होतो, टोमॅटोचा रंग, ते आपल्या शरीरामध्ये त्वचेवर गेल्यानंतर काहीच प्रॉब्लेम होत नाही, उलट ते फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या पानाचा रस काढून तो अंगावर फेका. म्हणजे ते कडुलिंबाची पानं थंड असतात आणि थंड असल्याकारणे आपल्या शरीरामध्ये जरी ती अंगावर पडली तरी आपल्या त्वचेसाठी, स्किनसाठी चांगली असतात. म्हणून तुम्ही नैसर्गिक झाडांच्या पानांचा, फळांचा रस काढून, तुम्ही ज्याला रंग आहे त्या रंग रहित फळांचा रस काढून तुम्ही अंगावर फेकू शकता आणि पाणी टाकू शकता, जेणेकरून आपली जी अंगाची लाई आहे ती पण कमी होईल उन्हाळ्यानिमित्त आणि शरीराला पण हानी पोचणार नाही. परंतु तुम्हाला एक विनंती आहे, सिंथेटिक रंगाचा, बाजारातील रंगाचा वापर करू नका. रंगपंचमी खेळण्यासाठी तुम्ही एन्जॉय अवश्य करा, पण पाण्याचा एन्जॉय करा. तुम्हाला नैसर्गिक रंग करायला टाईम नसेल किंवा फळ घ्यायला परवडत नसेल तर पाण्याचा मारा करा. म्हणजे शक्यतो आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी पाणी अंगावर उन्हामध्ये टाकलं तर चांगलंच आहे. आणि शक्यतो एखाद्याला सर्दी होणार नाही याचा जास्तीत जास्त काळजी घ्या. एकदम उन्हातून तापल्यानंतर एकदम अंगावर पाणी टाकल्यानंतर सर्दी, डोकेदुखी होऊ शकते. म्हणून थोडंसं जपून रंगपंचमी खेळण्याचा प्रयत्न करा. हेच ह्या विरोधाभास चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहे आणि सल्ला देण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच सावधानतेनं आपण रंगपंचमी, होळी खेळावी आणि आनंदामध्ये हा सण साजरा करावा, हीच तुम्हाला नम्र विनंती. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.